नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण बघतोय। एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतोय। आतापर्यंत 4 सराव पेपर आपण बघितलेत। आजचा आपला हा 5वा सराव पेपर। या 25 प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अधिक सरावासाठी तुम्ही ते प्रश्न सोडून बघू शकता। सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। चला, आजचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात नामसाधित विशेषण नाही? ज्या वाक्यात नामसाधित विशेषण नाही ते वाक्य आपल्याला शोधायचं आहे। माझ्या बाबांचे किराणा दुकान आहे, माझ्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे, काकांना सातारी पेढे आवडतात, काकांना 2 मुली आहेत। आता काय म्हटलेलं आहे? नामसाधित विशेषण म्हणजे नामाचा विशेषणासारखा वापर किंवा नामापासून बनलेलं विशेषण। आता इथे बघा, दुकान हे नाम आहे, नामापूर्वी आलेला शब्द किराणा, किराणा पण नाम आहे, पण इथे नामसाधित विशेषण आहे। कोल्हापूर वर्ण कोल्हापुरी, कोल्हापुरी चप्पल, चप्पल या नामापूर्वी, कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण। मग इथे दुकानाची व्याप्ती मर्यादित केली, किराणा, चप्पल, कोल्हापुरी, पेढे, सातारी, सातारा वर्ण सातारी, कोल्हापूर वर्ण कोल्हापुरी, किराणा हे नामसाधित विशेषण आहे। 2 मुली, कारण की 2 हे संख्या विशेषण आहे, त्यामुळे आपलं बरोबर उत्तर आहे चौथा, की हे नामसाधित विशेषण नाही। तो फणसाच्या झाडाखाली थांबली आहे, वाचतानाच लक्षात येतं तो फणसाच्या झाडाखाली, तो पुल्लिंगी, त्यामुळे थांबला पाहिजे। दुसरा पर्याय दिलेला आहे, थांबला आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कामाची योग्य वेळ आली नव्हती, वेळेत काम पूर्ण होणे, कधी समृद्धी तर कधी दारिद्र्य, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे। अगदी बरोबर। जे काय होतं, कधी कधी एखादं संकट येतं आणि त्यातून आपली अगदी थोडक्यात सुटका होते, त्यावेळेस आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती। नैसर्गिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। कृश, कृत्रिम, कृतघ्न की कृतज्ञ? नैसर्गिक आणि कृत्रिम, नॅचरल आणि आर्टिफिशियल। कृश म्हणजे काय? कृश म्हणजे लुकडा, मग त्याचे विरुद्धार्थी शब्द घेऊ शकतो आपण स्थूल। आणि कृतघ्न आणि कृतज्ञ हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत। मला आता चालवते या वाक्यातील कर्ता ओळखा। क्रियापद चालवते, चाल, चालणारा कोण? मी, आणि ऑफकोर्स त्याला प्रत्यय लागलेला आहे ला, मला, म्हणजे मला हा कर्ता आहे। त्याने हे पुस्तक लिहिले या वाक्यातील कर्म ओळखा। त्याने हे पुस्तक लिहिले, लिहिणारा तो, त्याने, तो झाला कर्ता। काय लिहिले? लिहिण्याची कृती कशावर घडते? पुस्तकावर, त्यामुळे पुस्तक हा काय झाला तुमचा कर्म। उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय होतो? उथळ पाण्यात पोहता येत नाही, प्रवाहाप्रमाणे जावे, थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो की प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी बळ लागते? थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो, म्हणून उथळ पाण्याला खळखळाट फार। रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त होतो, त्याच अर्थाची म्हण उथळ पाण्याला खळखळाट फार। अभय देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। अभय म्हणजे सुरक्षितता देणे, सुरक्षिततेची हमी देणे, पहिलाच पर्याय बरोबर आहे। असुरक्षित वाटणे नाही, घर नाकारणे नाही, दूर करणे नाही, सुरक्षिततेची हमी देणे, अभय देणे। अडगळ या शब्दाचा पुढीलपैकी कोणता अर्थ आहे? निरुपयोगी वस्तू, कठीण, जड वस्तू की सुंदर वस्तू? अडगळ म्हणजे निरुपयोगी वस्तू, म्हणून तर अडगळीचं सामान बऱ्याचदा आपण भंगारवाल्याला देतो। ते चौघे एकमेकांशी काहीतरी बोलत उभे होता। आता ते चौघे अनेक वचनी झालं आणि होता हे एक वचनी आहे, म्हणजे इथे काय पाहिजे होतं? होते। सो ते चौघे एकमेकांशी काहीतरी बोलत होते। कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय बरोबर आहे। विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत? किती प्रकार आहेत विशेषणाचे? 2, 3, 5 की 6? 6 हे सर्वनामाचे, विशेषणाचे मुख्य प्रकार आहेत 3। कोणते 3? गुण विशेषण,
संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण, म्हणजे गुण दाखवणारे गुण विशेषण, संख्या दाखवणारे संख्या विशेषण आणि सर्वनामाचा वापर ज्यावेळेस विशेषणासारखा होतो त्याला म्हणतो आपण सार्वनामिक विशेषण. तळ हातावर शीर घेणे, तळ हातावर शीर घेणे याचा अर्थ बलिदानाला तयार असणे. शिरच्छेद करणे नाही, शीर झुकणे नाही, बलिदानाला तयार असणे पर्याय दिलेला आहे. त्यामुळे तिसरा पर्याय बरोबर. युद्धात जिंकणे नाही. लगेच आहे तळ हातावर शीर घेणे, याचा तळ हातावर शीर घ्यायला जर सैनिक तयार आहे याचा अर्थ सैनिक बलिदानाला तयार आहे. सैनिक शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? सैनिक कसा होता? शूर. म्हणजे सैनिक या नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द विशेषण. अगदी बरोबर. मग काय झालेलं आहे? शूर सैनिक. जर शूर शब्द अगोदर असता तर त्याला आपण अधिविशेषण म्हटलं असतं, पण ज्यावेळेस नामानंतर विशेषण येतं त्याला आपण विधी विशेषण म्हणतो. हे विशेषण आहे, पण याचा उपयोग जर बघितला तर विधी विशेषणाचा वापर केलेला आहे. नामापूर्वी जे विशेषण येतं त्याला आपण अधिविशेषण म्हणतो आणि नामानंतर आपण ज्यावेळेस वापरतो त्याला आपण विधी विशेषण म्हणतो. त्यामुळे विशेषण आहे आणि याचा उपयोग विधी विशेषणासारखा केलेला आहे. कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? कणिक तिंबणे, पोळ्या करायला घेणे, मार देणे, पीठ मळणे की भिजवणे. याला शब्दशः अर्थ नाही. कणिक तिंबणे म्हणजे मार देणे. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. असला हे सार्वनामिक विशेषण आहे. हो आहे. पिकलेला हे धातुसाधित आहे. हो. पिकणे या क्रियापदावर्ण म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप धातू म्हणून धातू साधित. खालील, खालील हे क्रिया विशेषण आहे त्यामुळे ते अव्यय साधित विशेषण आहे. आणि चौपट हे परिमाणवाचक विशेषण. चुकीचा पर्याय आहे चौथा, कारण की चौपट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे, परिमाणवाचक नाही आहे. हे आवृत्तीवाचक आहे. धातू साधित विशेषणाचे उदाहरण ओळखा. ज्यावेळेस क्रियापदाच्या मूळ रूपापासून विशेषण तयार केलेलं असेल त्याला म्हणणार आपण धातू साधित. आता माझे पुस्तक नाही, रांगणारे मूल होय, थोडे पाणी नाही, पंचमुखी हनुमान नाही. रांगणे, रांगणे या धातूपासून रांगणारे हे विशेषण तयार केलेलं आहे म्हणून हे झालं धातू साधित विशेषण. माझे सर्वनाम आहे म्हणजे सार्वनामिक विशेषण. थोडे अनिश्चित संख्या विशेषण. आणि ही संकल्पना लक्षात घ्या. पंचमुखी हनुमान, पंचमुखी ज्याही वेळेस सामासिक शब्द विशेषणासारखा वापरला जातो त्याला समास घटित विशेषण म्हणतात. कुठलं विशेषण? समास घटित विशेषण. जे पुढे जाऊन परीक्षेला जरी हा धातू साधित नाही विचारला याचा पर्याय जो आहे पंचमुखी हनुमान, समास घटित विशेषण. सामासिक शब्दाचा उपयोग विशेषणासारखा करणे याला म्हणतात समास घटित विशेषण. राहील लक्षात. पौरात्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पौरात्य पाश्चात्य, दाक्षिणात्य नाही, प्राचीन नाही, प्राचीन अर्वाचीन हे आले. पाश्चात्य हा पौरात्याचा विरुद्धार्थी येईल. खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते? गुणवाचक गोड, दुहेरी, सर्व आणि माझे. यस, गोड. दुहेरी काय झाला? हा आवृत्तीवाचक झाला. सर्व अनिश्चित संख्यावाचक आणि माझे सार्वनामिक. खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्तुती म्हणजे हा होकारार्थी शब्द आहे, म्हणजे नकारार्थी शब्द जरी लक्षात आला तरी लक्षात येईल. स्तवन म्हणजेच स्तुती, प्रार्थना म्हणजे आपकोस गोडवे गाणे आणि स्तोत्र म्हणजे पुन्हा स्तवनच. म्हणजे याचा अर्थ स्तुती, स्तवन आणि स्तोत्र एकाच अर्थाचे आहेत. प्रार्थना त्याच प्रकारात मोडतो. त्यामुळे स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द निर्भत्सना. हात लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे आई स्वयंपाक खोलीत काम करत असताना मी थोडासा हातभार लावला, हात लावला. हां, किंवा एखादी स्त्री डोक्यावर काही ओझं उचलत असेल तर आपण हात लावतो. याचा अर्थ काय होतो? बघा पर्याय. स्पर्श करणे नाही होणार, उचलायला मदत करणे. अगदी बरोबर. पर्याय दुसरा. शिवाशिवी खेळणे नाही, कृत्रिम हात बसवणे नाही, हात लावणे. काय शब्दशः अर्थ घेतला? हात लावणे म्हणजे कृत्रिम हात बसवणे नाही. हात लावणे म्हणजे काय? उचलायला मदत करणे. बऱ्याचदा एखादी वस्तू जड असेल ते काय की प्लीज
आम्हाला हेल्प करा किंवा हात लावा, तर त्या अर्थाने हा वापरलेला आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायात विशेषण नाही? चांगली मुले हे तर विशेषण आहे, काळा कुत्रा हेही विशेषण आहे, मुली मुले नाही, हिरवे रान विशेषण आहे, मुली मुले हे विशेषण नाही आहे. बाकी सगळे विशेषण आहेत, चांगली, काळा आणि हिरवे. तुझ्या हातून हे काम होणार नाही. तुझ्या हातून हे काम होणार नाही. अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. तुझ्या हातून, कशाच्या हातून? तुझ्या हातून. तर यावेळेस 100% करण. मग तुम्ही म्हणाल सर करण तृतीयाचं असतं, पंचमीचा सुद्धा करण असू शकतो आणि हा पंचमीचा करण आहे. कर्ता हा प्रथमेचा असतो, कर्म द्वितीयेचा असतो, करण तृतीया आणि इव्हन पंचमीचा सुद्धा असतो आणि संप्रदाय हा चतुर्थीचा असतो. त्यामुळे हा करण आहे पंचमीचा. खालीलपैकी सार्वनामिक विशेषण, सर्वनामाचा विशेषणासारखा झालेला वापर. ती फुले, थोडी फुले, 2 फुले, ताजी फुले, ती फुले. कारण की थोडी फुले हे काय झालं? अनिश्चित संख्या विशेषण, 2 हे निश्चित संख्या विशेषण आणि ताजी हे गुण विशेषण. त्यामुळे सार्वनामिक विशेषण आहे ती फुले. खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखायची. मग त्यासाठी आपल्याला बरोबर माहीत असणं गरजेचं आहे. रसरशीत आणि पचपचित, शंका वाटते. लौकिक आणि दुर्लौकिक, बरोबर आहे ही जोडी. वैयक्तिक आणि सार्वजनिक, हेही बरोबर आहे. टवटवीत आणि मलूल, हेही बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी आहे रसरशीत आणि पचपचित. कारण की रसरशीतचा विरुद्धार्थी शब्द असला पाहिजे रसहीन. आणि शेवटचा, आजचा शेवटचा प्रश्न, तो मुंबईस गेले. नाही, एक वचन आहे, तो म्हणजे गेला पाहिजे. यस, पहिलाच पर्याय दिलेला आहे, गेला. पुढच्या 25 प्रश्नांसह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.